नमस्कार, सुस्वागतम. काय मजेत आहे का नाही? आणि व्हिडिओ बनवताय का नाही? लवकर व्हिडिओ पाठवा मंडळी. कालच्या भागात व्हिडिओ आपण बघितले, लय मजा आली. आता मी सज्ज झालोय आजच्या भागातले व्हिडिओ बघण्यासाठी. तुम्ही सुद्धा तुमचा व्हिडिओ जर पाठवलेला असेल तर निश्चितपणे आजच्या भागात तो तुम्हाला बघायला मिळेल. लगेच सुरुवात करूयात आणि बघूयात आजचा पहिला व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे जय भवानी गोंधळी पार्टी कोल्हापूर यांनी. वा वा, बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. आज या ठिकाणी तुळजापूर भवानीचा जागर गोंधळ मांडलेला आहे. आज या ठिकाणी तुळजा भवानीचा जागर गोंधळ मांडलाय म्हणता बरोबर आहे महाराज? हो. आज या ठिकाणी कुठे मांडलाय गोंधळ? हा जागर गोंधळ जी युवाच्या सेटवर मांडलेला आहे. बरोबर गोंधळी बुवा. आज या ठिकाणी हो. हा जागर गोंधळ मांडण्याचं कारण काय कारण आहे बघा? या महाराष्ट्रावर जे काय संकट आलेलं आहे जगभरावर, बरोबर. या जगावर जे काय संकट आलेलं आहे हो. हे संकट निवारण्याकरता आई तुळजाभवानीला या गोंधळाशी बोलवायचं आहे. बोलवायचं आहे. त्या जगदंबेला या गोंधळाशी बोलवून तिला गारणं घालायचं आहे बरोबर. की या ज्या जगावर संकट जे आलेलं आहे हो. ते संकट निवारण कर आणि या भोळ्या भक्तांना तुझ्या लेकरांना सुखी समाधानी ठेव. बरोबर. यासाठी ते आई जगदंबेला या गोंधळाशी बोलवायचं आहे. बोलूया. चला तर त्या जगदंबेला या गोंधळाशी बोलवूया. बोलूया. या साऱ्या जगावर देवी बघ वेळ ही कसली आली. वा वा. या साऱ्या जगावर देवी बघ वेळ ही कसली आली. या कोरोना नावाच्या व्हायरस मुळे दुनिया हैराण झाली. या कोरोना नावाच्या व्हायरस मुळे दुनिया हैराण झाली. या कोरोना नावाच्या व्हायरस मुळे दुनिया हैराण झाली. कोरोना नावाच्या व्हायरस मुळे दुनिया हैराण झाली. या साऱ्या जगावर देवी बघ वेळ ही कसली आली. साऱ्या जगावर देवी बघ वेळ ही कसली आली. कोरोना नावाच्या व्हायरस मुळे दुनिया हैराण झाली. या कोरोना नावाच्या व्हायरस मुळे दुनिया हैराण झाली. या कोरोना नावाच्या व्हायरस मुळे दुनिया हैराण झाली. या कोरोना नावाच्या व्हायरस मुळे दुनिया हैराण झाली. जसा दैत्य राक्षसांचा बनलीस तू कर्दन काळ. बरोबर गोंधळी बुवा. जसा हो. दैत्य राक्षसाचा बनलीस तू कर्दन काळ. वा वा. तसाच या कोरोना व्हायरसला सुद्धा देवी तू तुझ्या नजरेनं जाळ. जसा दैत्य राक्षसांचा बनलीस तू कर्दन काळ, तसाच या कोरोना नावच्या विषाणूला देवी तू तुझ्या नजरेनं जाळ. वा वा. ग तू दिनदुबळांची माता का आमच्या वरी तू रुसली. तू दिनदुबळांची माता का आमच्या वरी तू रुसली. या कोरोना नावाच्या व्हायरस मुळे दुनिया हैराण झाली. या कोरोना नावाच्या व्हायरस मुळे दुनिया हैराण झाली. या कोरोना नावाच्या व्हायरस मुळे दुनिया हैराण झाली. कोरोना नावाच्या व्हायरस मुळे दुनिया हैराण झाली. वा 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 वा, किती भारी. महाराष्ट्राची ही परंपरा आहे आणि महाराष्ट्राची ही परंपरा अखंडपणे पुढं चालू ठेवण्याचं काम ही गोंधळी पार्टी तुमची करत आहे. वा वा, तुम्हा सगळ्यांना माझा मानाचा मुजरा. आणि या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली. तर मंडळी, आता लगेच वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, आपले आता इंटरनॅशनल फॅन झालेत बरं का या कार्यक्रमाचे. भारतभरातून आपल्याकडे व्हिडिओ तर येतच आहेत, पण आता आपल्याकडे व्हिडिओ आलाय थेट दुबईवरून. येस, दुबईच्या आपल्या एक मराठी फॅन आहेत, त्यांनी आपल्याला व्हिडिओ पाठवलाय. बघूयात त्यांनी कुठला व्हिडिओ पाठवलेला आहे. त्यांच्या गळ्यामध्ये जादू आहे. अनेक अभिनेत्रींचे आवाज त्यांच्या गळ्यात बसलेले आहेत असं मी ऐकलंय. बघूयात मग आता काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. लॉकडाऊन 2020ने आपल्याला बरंच काही दिलं, पण सगळ्यात गाजलं ते म्हणजे लॉकडाऊन 2020 मध्ये आलेली 2-3 साहित्यात बनणारी एक भन्नाट रेसिपी. पिठामध्ये थोडेसे काहीतरी पदार्थ मिसळून गरम तेलात तळून एक भन्नाट पदार्थ तयार होऊ शकतो हे आपल्या मराठी अभिनेत्रींना सुद्धा कळलं. बघूया तर त्यांनी ही रेसिपी कशी केली. सोहम, अरे पिठामध्ये फक्त तेल, हळद आणि हिंग मिसळायचंय आणि ते गरम तेलात तळायचंय. काय अवघड आहे सोहम. त्यासाठी तू आईंना का त्रास देतोयस? किती चुकीचं आहे हे. चल ना, आपण दोघं मिळून करूया. अरे पटकन होईल, चल.
तेजश्री प्रधान, लय आवडला मला त्यांचा आवाज तुम्ही काढला. वा 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 वा. पुढचा आवाज त्यांनी काढलेला आहे सुप्रिया पिळगावकर यांचा. बघा. हॅलो मामा, आत्ताच मला एक भन्नाट रेसिपी मिळाली आहे. पिठामध्ये हळद, तेल, तिखट मिसळायचं आणि ते गरम तेलात तळायचं. व्यक्तीला हा पदार्थ मी एकदा खायला घातला की माझा पती करोडपती, म्हणूनच मी पण करोडपती. ढाकी टिकी ढाकी टिकी डाळ. वा वा, सुप्रियाजींचा आवाज तुम्हाला जमलेला आहे. अमृता सुभाष यांचा आवाज काढलाय बघा. किती सुंदर वातावरण आहे. श्रावण मासी हर्ष मानसी. अशा वेळेला नवीन नवीन पदार्थ करून बनावेत नाही का? खूप सोपा पदार्थ आहे हो. वा 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 वा. पुढचा आवाज त्यांनी काढलाय ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचा बघा. निर्मला, वा. अगं ह्या श्रावणात पिठामध्ये तेल मिसळून हळद, हिंग घालून एक नवीन पदार्थ करीन म्हणते. परवाच्या टीव्हीवर दाखवल्याप्रमाणे आपलाही हळदी कुंकाचा मेनू अगदी सुरेख होईल. तेव्हा आपण हा पदार्थ नक्की करूया. वा वा, क्या बात है. वा 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 वा. लय भारी लय भारी लय भारी. नमस्कार, मी वर्षा उसगावकर. पिठामध्ये तेल घालून हळद, हिंग, मीठ मिसळून एक नवीन पदार्थ आलेला आहे. मला वाटतं एवढं तेलकट खाण्यापेक्षा थोडा आरोग्याचा विचार करा. वा 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 वा. नमस्कार, मी मुक्ता बर्वे. मी आता एक व्हिडिओ पाहिलं. मला वाटतं मुंबई पुण्याच्या बातम्या सुरू असताना पाहिलं. एक ठराविक पदार्थ मिक्स केले आणि तळले की काहीतरी भन्नाट पदार्थ बनतोय असं कळलं. मी तो जाती आहे आणि तो पदार्थ करून बघणार आहे. वा 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 वा. हेलो, दिस इज प्रीति जिंटा. आपके वीडियो शो में तो सभी लोग वीडियो भेज रहे हैं. कमाल हो गया. तो मैंने सोचा मैं क्यों नहीं, ये जो रेसिपी है वो मैं भी करूंगी और ऐसा चक्कर चिल्लाऊंगी कि ये रेसिपी सुपर डुपर हिट हो जाएगी. वा 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 वा. लय भन्नाट लय भन्नाट लय भारी. मला फार आवडलं सायलीजी. तुम्ही दुबईवरून आमच्यासाठी एवढे भारी व्हिडिओ पाठवलेत. पण मी आतापर्यंत मराठी अभिनेत्रींचा आवाज काढणारी अशी मुलगी किंवा महिला पाहिली नव्हती. पण तुम्ही इतकं भारी करताय, मला फार आवडलं. त्यात मला आशा काळेजींचा तुम्ही आवाज काढलात ते लय भारी वाटलं. वर्षा उसगावकर, वा वा लय भारी. एकापेक्षा एक भारी आवाज तुम्ही याच्यामध्ये सादर केलेत. तुमचा व्हिडिओ फार भारी होता. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली. वा वा मंडळी, आपल्याकडे लय भारी भारी व्हिडिओ येत आहेत. आता असाच एक खतरनाक व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे. हे पात्र लय भारी असं मी ऐकलेलं आहे. त्यांचं नाव आहे सर्जेराव. बघूयात मग आता सर्जेराव यांनी कुठला व्हिडिओ पाठवलाय. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. ला 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 ला. ए दिल मुझको है समाना मेरा, मेरा दिल तुझको है मेरी, तुझको मेरा दिल है. मंडळी, असा एक तरी मित्र असतोच आपल्या ग्रुपमध्ये. सर्जेरावला बघून तुम्हाला हा मित्र आठवला असेल. आपण एक गात असतो आणि ह्यो भलतंच काहीतरी गात असतो. म्हणजे चाल तेवढी पाठ असते अनेकांना, शब्द येत नाहीत असं अनेकांचं असतं. असे सर्जेराव आहेत. बघू आणखीन एक व्हिडिओ आहे त्यांचा. सर्जेराव, तुम्ही एवढं फेमस झालात, तुम्हाला लोक भेटायला येणार आहेत आणि ते तुमच्या घरचा पत्ता विचारतायत. तर या व्हिडिओ मार्फत तुम्ही त्यांना तुमच्या घरचा पत्ता सांगावा. ओंकार अपार्टमेंट एपीडीसी मध्ये राहतोय आपण. ओंकार अपार्टमेंट रेसिडेन्सी. ओंकार अपार्टमेंट एनटीडीसी मध्ये राहतोय. भारतात हे पत्ता असेल का? वा 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 वा. नमस्कार सर्जेराव. आज आपल्या फॅन्स लोकांनी विनंती केली की सर्जेरावांनी आम्हाला जनजागृती करावी कोरोनाबद्दल. सो मी सांगतो तुम्हाला तसं तुम्ही त्यांना सूचना द्या. प्लीज वॉश युअर हँड्स विथ सॅनिटायझर. प्लीज हँड वॅन्स अँड सॅनिटायझर. डोंट गो स्कूल आणि डोंट क्वारंटाईन युअर 40 days.
14 days. Don't use contagion. काय ऐकून कोरोना पळून गेला. कोरोना गेला का रे? वा वा, सर्जेराव मला लयच आवडलं हे पात्र. सर्जेराव आणि धनंजय पवार अशा दोघांनी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर सर्जेरावांना बघून मला भाऊ कदम आठवले. भाऊ कदम सुद्धा असेच भन्नाट किस्से करतात आणि अशीच गाणी म्हणतात, भलतंच काहीतरी करतात ते. तसेच सर्जेराव तुम्ही आहात आणि या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 8 स्माइली. वा वा मंडळी, आता लगेच वळू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. बघूयात व्हिडिओ कुणी पाठवलेला आहे. व्हिडिओ पाठवलेला आहे रुताली अस्वले यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. अरे भावा, लाव रे तो व्हिडिओ. वा 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 वा, खतरनाक, क्या बात आहे. रुताली जी, तुम्ही तर खतरनाक डान्स केलेला आहे. आणि मला तुमचा डान्स बघितल्यानंतर असं वाटलं की तुम्ही घरात डान्स करत असाल, पण तुमच्या म्हणजे खालच्या फ्लोअरला जे राहत असतील त्यांचं सतत लक्ष असं असेल, झाल्या वाटतं मॅडम डान्स करायला सुरुवात, झाल्या वाटतं मॅडम डान्स करायला सुरुवात. कारण सगळं हादरूनच टाकत असाल ना तुम्ही. आणि जे शूट करत होते ते तुमचे मिस्टर होते का काय मला माहीत नाही. काय कॅमेरामन राव, खतरनाक. म्हणजे जसं काही साऊथचं गाणं बघतोय आम्ही डॅन्स असं वगैरे वगैरे त्यांनी शूट मस्त केलं. मस्त, तुमच्यातला उत्साह मला आवडला आणि खूप सुंदर तुम्ही डान्स केलेला आहे. या तुमच्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी, आता वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. बघूयात व्हिडिओ कुणी पाठवलेले आहेत. आपल्याकडे व्हिडिओ आलेले आहेत सौरभ, स्नेहा, राजेश चौगले अशा नावाने हे व्हिडिओ आलेले आहेत. बघूयात सौरभनी काय पाठवलेलं आहे. अरे भावा, लाव रे तो व्हिडिओ. काय रे, कुठे चाललास? डेटवर जातोय मी. हे घे, ओवाळणीत टाक. आज रक्षाबंधन आहे. आई भारीच दिसतात. डायरेक्ट त्याला खालीच उतरवला चंद्रावरून. हे नको नको, तुझी आई ना सगळ्यांचीच पत्रिका मागते. अगं नाही, तसं नाही. ए, मी काही सगळ्यांच्या पत्रिका नाही मागत हा. तुझी तर राहू दे. वा 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 वा, आईंचं टायमिंग सॉलिड आहे आपण जोकचं. जेवायला काय यार मम्मी, तीच भाजी तीच चपाती. त्यात काय, हेच थोबाड आणि हाच हात, काय वेगळं आहे का? हेच थोबाड हेच हात असं पाहिजे. नाही, मला यांच्याकडे बघून असं वाटलं ना की जो बाबड्या आहे का नाही, बाबड्या, ज्याला सगळ्यांनी धडा शिकवला पाहिजे असं वाटतंय सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये, त्या आसावरीजींना हा व्हिडिओ मी पाठवतोच. त्या बाबड्याला एकदा आसावरीनं म्हणायला पाहिजे, हा हात आणि हे थोबाड, मग त्याला कळत. हा डायलॉग त्यांच्या सिरियलमध्येच घ्यायला सांगतो मी. काय आपलं जी मराठी आहे त्यांना पण मी सांगू शकतो. ए हाय. का कॉल केलायस? अगं मी सहज फोन. सौरभ, बिफोर यू से एनीथिंग ना, लिसन टू मी, ठीक आहे? अगं हे 1 वर्ष झालंय आपलं ब्रेकअप होऊन. आय मीन, डोंट यू थिंक इट्स हाय टाइम फॉर यू टू मूव्ह ऑन? म्हणजे मी मूव्ह ऑन झाले. आय एम डेटिंग अ गाय. आय नो दिशा. तुम्ही चुकून तुमचा व्हिडिओ कॉल मला पाठवलाय का तुम्ही एकमेकांना केलेला? तुम्ही चेक नाही केलं का? ते डायरेक्ट पर्सनल आलंय बहुतेक मला. बघू काय. प्लीज गेट दॅट स्ट्रेट. आणि हे सगळं कॉल वगैरे करणं ना बंद कर यार. मी थकले तुला हे सांगून सांगून. आणि आता पण मी ह्या करण्यासाठी कॉल आन्सर केला की मी तुला सांगेन की सौरभ, दिस शुड बी द लास्ट टाइम यू आर कॉलिंग मी, ठीक आहे? प्लीज गेट दॅट स्ट्रेट यार. बापरे, इंग्लिश मीडियमच्या दिसत आहेत त्या.
हे बघ, मी फक्त तुला विश करायला फोन केला. पण आज माझा बर्थडे नाही आहे. अगं, तुझा बर्थडे नाही, नागपंचमी आहे आज. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा हे सांगायला फोन करत होतो. ठेवतो. नाही नाही, हे विनोदीच व्हिडिओ होता. मला असं वाटलं त्यांचा पहिला व्हिडिओ कॉल पर्सनल मला आला काय, त्यांची आपली भांडणं चाललीत. म्हणलं आपण एखाद्याचा व्हिडिओ कॉल ऐकावा का नाही बाबा. त्यांचं काहीतरी ब्रेकअपचं चालू झालं आणि ती इंग्लिशमध्ये बोलायला लागल्यावरती आपल्याला कसं थोडंसं असं ओके ओके नो नो येस येस याच्या पलीकडे आपलं इंग्लिश जात नाही, म्हणून म्हणलं ऐकावं का नाही. पण त्यांचं हा कॉमेडी व्हिडिओ होता मंडळी. आणि सौरभ, तुम्ही लय भारी व्हिडिओ पाठवले. तुमच्या आईंनी सुद्धा भन्नाट काम केलं त्याच्यामध्ये. म्हणजे आई पण आम्हाला कळल्या आणि बहुतेक होणाऱ्या सुनबाई असाव्यात त्या पण आम्हाला कळलेल्या आहेत. आणि त्या दोघींमध्ये जी काही जुगलबंदी होणार आहे ती तुमच्या घरापुरती मर्यादित न ठेवता तुम्ही अशी व्हायरल करून टाकली आमच्या कार्यक्रमातून. त्याच्यामुळं मला मजा आली. आणि हे जर खरं असेल की बाबा त्या ज्या कोणी दिसत होत्या आम्हाला व्हिडिओमधून त्या जर तुमच्या होणाऱ्या मिसेस असतील तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि वहिनी तुम्हाला शुभेच्छा, कारण सासूबाई कशा आहेत त्या आता तुम्हाला कळलंच असेल. वा, आम्हाला लय आवडले व्हिडिओ. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी लगेच वळू पुढच्या व्हिडिओकडे बघूयात. व्हिडिओ कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे वैशाली अजय रहाते यांचा. बघूयात त्यांनी काय व्हिडिओ पाठवलेला आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. सारे जण राजो मरणाले भेटे, बाहेर गेले तो म्हणे कोरोना होते. सारे जण राजो मरणाले भेटे, बाहेर गेलो तो म्हणे कोरोना होते. यूट्यूब पासून सारं शिकून घेते आणि शिजलं विजला तर स्टेटसवर येते. मोबाईलनं म्हणे लेकराचे डोळे खराब होते आणि शाळा लागून तर आता ऑनलाईन घेते. वाटलं लेकराच्या पाठीवरचे कमी झाले वजे आणि मायबापाच्या डोक्याले आता ऑनलाईनचे वजे. लग्नाचं वराड असं थरथर भेटे, लग्नाचं वराड असं थरथर भेटे म्हणे 50 पाहुण्यात काय माया नंबर येते. देवाजवळ मात्र खरा न्याय होते, देवाजवळ मात्र खरा न्याय होते. श्रीमंताले गरीबाले कोरोना सारखाच होते. पैसा पैसा करत सारं आयुष्य चाललं जाते, पैसा पैसा करत सारं आयुष्य चाललं जाते. आणि मेल्यावर सांगा काय संग येते. गर्व करते जास्त म्हणते मले काय होते. नियम नाही पाळत आणि आकडा वाढतच जाते. बोर झाला घरात म्हणून बाहेर जाऊन येते आणि रेड झोनवाल्याला सांगा कोण घरात घेते. हे सारं पाहून माझ्या डोळ्यात पाणी येते, हे सारं पाहून माझ्या डोळ्यात पाणी येते. हाय हॅलो नाही आता राम राम घेते, हाय हॅलो नाही आता राम राम घेते. कवितेले माया मी आरामच देते. सारे जण राजो मरणाले भेटे, बाहेर गेलं तर म्हणे कोरोना होते. वा 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 वैशालीजी, किती सुंदर कविता तुम्ही केलेली आहे. आणि एक छान वराडी भाषा आहे. त्या वराडी भाषेचा गोडवा या कवितेत सुद्धा आला आणि तितकीच सुंदर ही कविता सुद्धा आहे. या कवितेसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी आता लगेच बघू पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला आलाय कोल्हापूरमधून आणि तो पाठवलेला आहे RJ सुमित यांनी. RJ म्हणजे जसं मी VJ, मी व्हिडिओ जॉकी. RJ म्हणजे रेडिओवरती किंवा आपले FM वरती जे बोलत असतात, ज्यांचा आपल्याला आवाज लय गोड वाटतो, असे RJ सुमित. बघू त्यांनी आपल्याला काय व्हिडिओ पाठवलेला आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. नातं म्हटलं की प्रेम आलं, वाद आले. या वादामध्ये सुद्धा काही ठराविक शब्द आपल्या कानावर नेहमी पडत असतात. एक एक्झाम्पल देतो. ए मम्मी, बायकांचा फेवरेट डायलॉग कुठला ग? मीच म्हणून राहिलं या घरात. दुसरं कोणतरी असतं तर तुमच्या टाळक्यात चपाती भाजून टंगा टंगा पांडुरंगा म्हणून उशीर गेले असतं. घरघर की कहाणी प्रत्येकाच्या घरात ऐकायला मिळतच. वा 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 वा. प्रत्येक जण म्हणतं की आत्मनिर्भर बना. अरे पण बनायचं कसं हे कोणीच सांगत नाहीये. मी आहे ना, मी सांगतो. एक्झाम्पल सोबत बघायचं. 1 मिनिट. ए मम्मी, जरा चहा कर की. हा, झालं का सुरू तुझा? चहा दे, पाणी दे, जेवण दे, खाणं दे. दिवसभर काम काय धंदा तुला? माझी काय काळजी आहे तुला? तुझ्या बाण तेवढ्यासाठीच करून आणलंय मला घरात. असं ऐकायला मिळतं. म्हणून म्हणतोय आत्मनिर्भर बना आणि स्वतःचं काम स्वतःच करा, कोणाला सांगत बसू नका. पण RJ सुमित मला लय आवडलं. आणि खरं तर कोल्हापूरचे तुम्ही आहात आणि आई तर व्हिडिओत दिसत नव्हत्या आम्हाला, पण आईंच्या आवाजातूनच त्यांचा ॲपिरन्स आम्हाला कळला.
आणि आवाजच असा आहे तर मग आई कशा असतील खतरनाक, याचा फक्त मी जरा विचारच केला. एखादा व्हिडिओ असा पण बनवा ज्याच्यात तुमची आई पण दिसतील, तर त्यांना बघायची मला लई इच्छा आहे. पण हा व्हिडिओ मला लई आवडला आणि काय हा ट्रेलर तुम्ही देऊन टाकला सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलींना. आता ती होणारी सासू अशी आहे. आता ही रिस्क झाली ना अर्जे सुमित तुम्हाला, पण लय भारी, मला फार आवडला हा व्हिडिओ. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी आता लगेच वळूयात आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. बघूयात व्हिडिओ कोणी पाठवलेले आहेत. व्हिडिओ आपल्याकडे आलेले आहेत ज्ञानेश्वर कनगरे यांचे. बघूयात काय व्हिडिओ आहेत. अय भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. सोडा मला एका ठोक्यात वाढी तुम्ही बॉडी तो मी पण लय बनवली असती रे, पण खायलाच काही नाही. काय केलंय जेवायला? जेवायला का विष बनवलेलं आहे, चला तुम्हाला वाढून देते. विष म्हणायचं तू जेवण करून घे. मला आहे ना फोन आलाय, मी तिकडच हॉटेलमध्ये जेवण. सॉलिड टायमिंग आहे, सॉलिड टायमिंग आहे. पाहायला पाहुणे घेऊन आवरून होय ना घरी. हा हा जात्या आले पाहुणे. आले कसं काय, बरं आहे? हा बरे बरे. हवे नवरदेव बघ का शे का. हा कस काय काम ये नवरदेव. यो नवरदेव असं ते म्हणलं. वा 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 वा. बायकोला लय डोक्यावर घेऊन बसू नका, मान बिन मोडन. पण तुम्ही बायकोला डोक्यावर घेऊच शकत नाही, घसरून पडल बायको तुमची. लय भारी ऍक्शन येते ना. तर मग मी असं येईन वाघावणी, आणि तो काय करायचं, वाघाला पोराला घेऊन पळायचा. रोल कॅमेरा ऍक्शन. हाड 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 म्हटलं ते वाघाला वाघाला. वा 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 वा. ज्ञानेश्वर कनगरे असं त्यांचं नाव आहे. मला लय आवडले तुमचे व्हिडिओ, आणि तुम्ही विथ फॅमिली व्हिडिओ करताय हे मला लय आवडलं. म्हणजे तुम्ही शेती करता करता हा एक वेगळा छंद जोपासलेला आहे, आणि तुमच्या घरातले सगळे तुम्हाला मदत करतायत हे मला फार आवडलं. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली. तर मंडळी लगेच वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. बघू व्हिडिओ कोणी पाठवलाय. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे अनिल पाटील यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. अय भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. आई ग करू मी काय ग, करोना रोगाने केलं या बेहाल ग, ह्यावरती एक पेश करतो छोटीशी कविता. अच्छा. आई ग करू मी काय ग. साधारण पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरणाऱ्यांना जेव्हा रट्टी दिली त्याच्यानंतर असा आवाज बऱ्याच जणांचा आला. केलया बेहाल ग, आग आई ग करू काय ग, करोना रोगाने केलं बेहाल ग, बेहाल ग, बेहाल ग, बेहाल ग, आग आई ग, आग आई ग. साधारण तुम्हाला फक्त चाल सुचली, शब्द नाही सुचलेत अजून. तुम्ही थोडा प्रयत्न करायला पाहिजे अजून. फक्त आग आईच्या पुढे जात नाही तुमची गाडी. नमस्कार मंडळी, हास्य हसाव, हसलं पाहिजे. हो, हसलं तर सगळंच काम ओकेच. ओके. काय करताय? सांगतो, एका बाजूवाल्याने मला प्रश्न केला होता, अहो तुमच्या घरातून खूपच हसण्याचा आवाज येतो, हे जर रहस्य काय आहे? कसं? त्या बाजूवाल्याला मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं,
आणि सांगितलं घरामध्ये ज्या वेळेला आमच्या हसण्याचा मोठमोठ्याचा आवाज तुमच्यापर्यंत येतो त्या हसण्याचं रहस्य हे आहे, ज्या वेळेला घरामध्ये बायको लाटणं फेकून मला मारते, लागलं तर ती हसते, नाही लागलं तर मी हसतो. हो आहेत ना, हा आहेत. मला शेवटी टेन्शन आलं, म्हणलो का अशी ते पॉजच झाले 2 मिनिटासाठी. मला काय झालं, लय भारी. एखाद्या नाटकामध्ये रावणाचा रोल करा तुम्ही, तुम्हाला ऑफर होईलच बहुतेक हा व्हिडिओ बघितल्यानंतर. पण तुमची कॉमेडी मस्त होती, तुम्ही प्रयत्न चांगला केला. ती जी काही कविता आहे ती जरा लिहून घ्या, ती फक्त आग त्याच्या पुढं काही जायना झाली तुमची. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 5 स्माइली. तर मंडळी आता बघूयात पुढचा व्हिडिओ कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याकडे आलाय अनघा कडू यांचा. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. बाय काय चाली सगळी तयार आहे का? अरे भावाच्या लग्नाला नवीन साडी घेतलेली ना, लॉकडाऊनच्या पाय भावाचं लगीन कॅन्सल झालं. आता कवा लावू साडी, कचरा फेकायला चाललं तर बरं तयारी कचरा फेकायला बिचारे ते इतकी छान साडी नेसून चाललेले आहेत. काय करायचं आता मंडळी, लग्नासाठी केलेली तयारी होती पण लॉकडाऊनमुळे जाता येईना, व ती साडी दाखवायची कशी बायकांना. चांगली आयडिया, मला आवडली. लोकांचा IPLचा स्कोर बघायची गेली होती, पुन्हा या कोरोनाचा स्कोर बघायला लागतंय. असा एक प्लेअर आहे तर त्याने हॅट्रिक मारलेली, आता फोट्रिक मारली. कोण ग तो? लॉकडाऊन. बायको यो कोरोना खपल्यावर काय जायचं फिरायला? आधी गरम बसा, त्या सकाळ वहिने तर बिनामाशी गाव हिंडता न कोरोना खपल्यावर काय जायचं फिरायला. तर तुम्हाला कोरोना झाला ना तर मला एकटीला जावं लागल फिरायला. वा 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 वा, तुमचे व्हिडिओ मला फार आवडले आणि या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी वळू लगेच पुढच्या व्हिडिओकडे बघूयात. व्हिडिओ कुणी पाठवलेला आहे आणि आपल्याला व्हिडिओ पाठवलेला आहे संग्राम वीर यांनी. बघूयात व्हिडिओ काय आहे. अय बाबा अरे लाव रे तो व्हिडिओ. मम्मी परी आकाशात उडते का? हो बाळा, परी आकाशात उडते. मग आपली शेजारची आंटी का उडत नाही? पप्पा तर त्यासारखं पैज म्हणतात. वा 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 वा, आता मेला पप्पा, मेला पोरग लय आगाव आहे. पप्पा तुम्हाला बायकोच्या त्रासापासून वाचायचा एक उपाय सांगू का? हो हो सांग की. गप झोपा, त्याच्यावर काय उपायच नाही. पप्पा मी तुमचं सगळं काय ऐकतो का नाही? हा ऐकतो. मग माझं काम करा ना. बोल की. माझं तेवढं लगीन लावून द्या ना. वर्गाला लय भारी आहे बरं का. त्याचं असं म्हणणं आहे की माझं लग्न लावा. बाळा तुझं वय किती? बाळा तुला लग्नाचं किती पडलंय? एक तर लॉकडाऊन नंतर मला शाळेत पाठवा असं म्हणायला पाहिजे. तू म्हणतो माझं लग्न लावा. काय पोर आजकालची शिकतील काय सांगता येत नाही मंडळी. आणि तो पप्पांना संसाराचे धडे देतोय म्हणजे हा पुढं जाऊन काय होऊ शकतो, म्हणजे बापाचा बाप ही म्हण आहे तसा हा पोरगा मला वाटला. संग्राम वीर तुमचे व्हिडिओ मला आवडले. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. ओय शपथ, पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे इम्रान हाशमीनी. हो खरंच ते ऍक्टर इम्रान हाशमी त्यांनी आपल्याला व्हिडिओ पाठवलेला आहे. हो ते जलक दिखला ज्या ते त्यांनी पाठवलंय. कसं काय पाठवलं काय विचारता? आता लॉकडाऊन चालू आहे, कुणाकडे काय काम आहेत का? त्याच्यामुळे त्यांनी आपला पाठवला असेल. चला ह्याच्यातनं जरी प्रसिद्धी मिळेल म्हणून बघूयात ते काय म्हणतात. अय भावा लाव रे तो व्हिडिओ. इमरान हाशमी. लोग अपनी जिंदगी बनाते हैं, हाँ मैं अपनी जन्नत बनाता हूँ. बर जिंदगी हो तो स्मगलर जैसी, हाँ सारी दुनिया राख की तरह नीचे और खुद धुएं की तरह ऊपर. हा कार्यक्रम पोलीस पण बघतात बर का. हे गँगस्टर जैसी वगैरे तुम्ही म्हणताय पण नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो. क्या है ना, अपनी जिंदगी में कोई क्वीन नहीं इसलिए पत्तों में भी नहीं आती. जिस दिन अपनी लाइफ में आएगी ना तो फिर देख अपना लक कैसे बदलता है. काय 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 लक कैसे?
तो फिर देख अपना लक कैसे बदलता है। थोडंसं झालं फंबल, पण ठीक आहे. जी आप जो सोच रहे हो मैं हूँ, पर मैं उनका लुक लाइक हूँ. हाय, मेरा नाम सचिन ठाकरे, लुक लाइक इमरान हाशमी. मैं नासिक में हूँ और जिनको भी मेरे साथ डांस करने का है वो नासिक आ सकते हो या आपके सिटी में मुझे बुला सकते हो डांस करने के लिए. अरे बाबा, लॉकडाऊन चालू है, हे काय आमंत्रण देतो? तुम नाशिक आ सकते हो, नहीं तो मैं आ सकता हूँ तुम्हारी सिटी में डांस करने के लिए. तुमच्या इकडे लॉकडाऊन आहे भाऊ, असं नाही करू शकत. डांस कर रहा हूँ मैं इमरान हाशमी सर के सॉन्ग पे. पण इमरान हाशमीने कधी डान्स केलाय त्याच्या पिक्चर मध्ये, हा मला प्रश्न पडला. आता हे करणार आहेत त्यांच्या डान्सवर, बघूयात कसा डान्स करतायत. झलक दिखला जा, झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बार आजा जा 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 जा, एक बार आजा जा 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 जा, एक बार आजा जा आजा जा जा. दुआ में याद रखना. बर नक्की लक्षात ठेवू आम्ही तुम्हाला. वा 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 वा, खतरनाक खतरनाक खतरनाक. तुम्ही गाणं म्हणलं झलक दिखला जा, एक बार आजा आजा आजा. हे गाणं ना आमची आजी लय म्हणती, माहिती का तुम्हाला? हो खरंच. मला वाटलं आपली आजी इमरान हाशमीचे गाणं कसं काय म्हणते, तर ती कसं म्हणते माहिती का? झलक दिखला जा, झलक दिखला जा, एक बार आजा आजा आजा, धोंडीबा आजा. धोंडीबा आजा कोण? आमची आजा. ती त्यांना हाक मारते, एक बार आजा 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 आजा. कोणाला काय आवडेल काय सांगता येत नाही मंडळी. तसं हे गाणं आमच्या आजीला लय आवडतं. आणि तुम्ही त्यांच्या पद्धतीने एक लुक पण स्वतःचा असा डेव्हलप केला आहे आणि लुक लाईक त्याला म्हणतात. तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम पण करत असाल, त्यांचा हा लुक लाईक बनून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सचिन ठाकरे असं त्यांचं नाव आहे. आणि या व्हिडिओसाठी मी तुम्हाला दिलेले आहेत 6 स्माइली. व्हिडिओ आलेला आहे राणा गंधार जाधव या मुलाचा. बघू त्यांनी काय केलेलं आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. क्या बात है. राणा गंधार जाधव असं त्याचं नाव आहे या मुलाचं. आणि काय भारी वाजवलं त्यांनी. आणि हे साधन आहे मंडळी, म्हणजे नुसतं तबला वाजवणं किती अवघड आहे आपल्याला माहिती आहे. हा मुलगा तबला पण वाजवतो,
गाणं पण एकत्र म्हणतो आणि काय सुरात काय सुंदर. आणि त्याचं वय बघता त्यानं केलेला हा प्रयत्न लाजवाब आहे. आणि हा अभंग इतका छान म्हणलास तू, सगळ्या महाराष्ट्राने आता टाळ्या वाजवलेल्या असणार आहेत, याच्यात काहीच शंका नाही. राणा नाव आहे त्याचं, राणा. आणि त्यांनी तबला आणि गाणं एकत्र केलं. म्हणजे तोंड चालवणं आणि हात चालवणं एकाच वेळी हे फक्त माझ्या बायकोला जमतं. म्हणजे तोंडही चालवती आणि भांडी पण आपटते. त्या बघा आपटलं. जरा शिक या पोराकडून, ती किती छान गाणं गाते, तू नुसती भांडी आपट आणि तोंड चालव. हे चालायचंच मंडळी. पण राणा तू लय भारी गायलास. तुला या व्हिडिओसाठी मी देत आहे 8 स्माइली. तर मंडळी बघूयात आजच्या एपिसोडमध्ये फायनलमध्ये कोण कोण गेलेलं आहे. आणि आजच्या एपिसोडचे 3 फायनलिस्ट मी निवडलेले आहेत. पहिलं नाव आहे सायली थत्ते, त्यानंतर ज्ञानेश्वर कनगरे आणि तिसरं नाव आहे रवी रेणके. या 3ही फायनलिस्टला शुभेच्छा. आणि आता या 3 पैकी एक विजेता मी निवडणार आहे. 3ही व्हिडिओ भन्नाट होते. सगळ्यांनी आपापल्या परीनं उत्तम मेहनत घेतलेली आहे. पण आज जरा थोडीशी वेगळी मेहनत ज्यांनी घेतलेली आहे, ज्यांनी आपलं मनोरंजन केलेलं आहे, त्यांना आपण आजच्या भागाचे विजेते जाहीर करत आहोत. आजच्या भागाच्या विजेत्या झालेल्या आहेत सायली थत्ते. अभिनंदन. लगेचच आपण त्यांना आता व्हिडिओ कॉल करू. ए भावा, सायली थत्ते यांना व्हिडिओ कॉल लावा. तर मंडळी आता आपल्या बरोबर आहे थेट दुबईवरून सायली थत्ते. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. अरे वा 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 वा, मला इतकं भारी वाटतंय आज की डायरेक्ट दुबईला आपला कॉल जोडला गेलेला आहे. आमच्याकडे एवढे सारे व्हिडिओ आले, पण दुबईवरून तुम्ही आम्हाला हा व्हिडिओ पाठवला. म्हणजे दुबईमध्ये पण आपला लावरे तो व्हिडिओ फेमस झालाय म्हणायचा. अरे फेमस म्हणजे आम्ही वाट बघत असतो कधी लागतोय आणि आम्ही लावतो आणि बघतो. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. दुबईमध्ये मग तुमचे मिस्टर तिकडे व्यवसाय करतात का? हो, तो नोकरी करतो. तो IT मध्ये आहे आणि गेले 5 वर्ष तो दुबईत आहे. क्या बात. म्हणजे घरचे म्हणत असतील आमचा मुलगा दुबईत ITत राहतो वगैरे असं घरचे म्हणत असतील. आणि तुम्ही काय करता दुबईमध्ये? दुबईमध्ये मी शाळेत आधी नृत्य शिक्षिका म्हणून काम करत होते आणि ऑन ऑफ मुंबईत येत जात होते. वा 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 वा. आणि महाराष्ट्रातलं तुमचं गाव कुठलं आहे? माहेर कुठलं? माझं माहेर मुंबईचं, दादरचं. त्यामुळे मी आपल्या मुंबईचीच मुलगी आहे. वा. तुमचे व्हिडिओ आम्ही बघितले आणि तुमच्याकडे जी कला आहे ती फारच वेगळी आहे. सर, मला इथे अजून एक ऍड करायचंय. माझ्या मुलाचा जन्म झाला. माझी आई येऊ शकली नाही इथे लॉकडाऊनमुळे आणि ती आज हा कार्यक्रम पाहतेय मुंबईत सर. आणि तिची फार इच्छा होती की मी काहीतरी करावं या क्षेत्रात किंवा काय मिमिक्रीमध्ये पुढे जावं, नाव कमावं. हवा येऊद्यामध्ये पण मी यावं हे स्वप्न तिचं होतं सर. आणि आजही हा व्हिडिओ सायली तू पाठव, तुला लावतील तुझा व्हिडिओ, हे तिने सांगितलं होतं सर. तर म्हणजे हे सगळं श्रेय तिला आहे, माझ्या आईला आहे. सुजाता गोडबोले तिचं नाव आणि ती दादरवरनं नक्की हा कार्यक्रम आज बघतीये. क्या बात है. सुजाताजी नमस्कार. त्या नक्कीच हा कार्यक्रम आज बघत असतील. आणि तुमची जी इच्छा आहे की तुमच्या कन्येने या क्षेत्रात काहीतरी करायला पाहिजे, तर मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून ही पहिली स्टेप आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढे जाऊन तुम्ही काहीतरी नक्कीच या क्षेत्रात कराल. हो सर, थँक्यू सर. वा वा. आणि मिस्टर आहेत का नाही आज घरामध्ये? कुठे गेले ते? आहेत, त्यांना बोलवते. 1 मिनिट. बोलवा त्यांना, मला त्यांना बघू द्या. अरे वा वा. नमस्कार. नमस्कार. तुमच्या मिसेसचा व्हिडिओ आम्ही सगळ्यांना दाखवलेला आहे आणि त्यांनी एक तुमच्याबरोबर पण एक ते गाणं केलेलं एक व्हिडिओ होता. मला वाटतं की तो आत्ता नाही प्ले केलाय, पण जरासं म्हणून दाखवा मग आता तिकडच. हो चालेल. आपल्याकडे आता एक गाणं आलं होतं, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय. तर ते मी केलं थोडंसं माझ्या पद्धतीने. मी म्हटलं, हबी तुझा बायकोवर भरोसा नाही काय? नाही काय? हबी तुझा बायकोवर भरोसा नाही काय? नाही काय? उठता बसता बोलते तुझी मम्मी. मम्मी. स्वयंपाक नाही होत माझा यम्मी. यम्मी. माझ्या पोळ्यांचा आकार नाही गोल गोल. गोल गोल. तरी हबी तू माझ्याशी गोड बोल. गोड बोल. हबी तुझा बायकोवर भरोसा नाही काय? नाही काय? सर असं ते गाणं होतं. आणि खरंच म्हणजे त्याचा भरोसा नाही असं म्हणायला हरकत नाहीये, कारण आई आत्ता म्हणजे जेव्हा सासूबाई इथे आहेत आणि त्या अजून इथेच आहेत, तर त्यांनी ठेवून घेतलेलं आहे. बायको काय, कधी ऐश्वर्या राय, कधी करीना कपूर, कधी प्रीती झिंटा. त्यामुळे आपलं आई असावी म्हणून सासूबाई सुद्धा इथे आहेत.
अरे वा 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 वा, सासूबाईंना पण नमस्कार सांगा. नक्की नक्की. फारच छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आम्हाला छान वाटलं की दुबईमध्ये सुद्धा आपला कार्यक्रम इतका फेमस झालेला आहे. तर ज्या कारणासाठी आता मी तुम्हाला फोन केलेला आहे, हा व्हिडिओ कॉल केला आहे, ती गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की आजच्या या भागामध्ये अनेक व्हिडिओ आले, खूप टॅलेंटेड व्हिडिओ होते आणि आजच्या या भागाच्या तुम्ही विजेत्या झालेल्या आहात. अभिनंदन. वा वा, अभिनंदन तुमचं, अभिनंदन. आणि आम्हाला ह्याच्यातच आनंद आहे की बाबा आपला कार्यक्रम आता इंटरनॅशनली फेमस होतोय. अरे बापरे, खूपच खूपच. तुम्ही मला एकदम लॉकडाऊन 2020 हे नुसतं आपलं काय अचिव्हमेंट नाही, नुसतं बसायचं वर्ष असं आपण म्हणतोय, पण माझी तर खूपच मोठी अचिव्हमेंट आज झी युवाच्या माध्यमातून झाली आहे असं क्या मला बात आहे. वाटतंय. वा वा, तुमचं अभिनंदन. झी युवा वाहिनीतर्फे आणि या कार्यक्रमातर्फे तुम्हाला मिळत आहे 5,000 रुपयांचा पुरस्कार. थँक्यू. बरं, मला हेच विचारायचं की आम्ही गावातले लोक, आम्हाला म्हणजे दुबई म्हणजे फक्त आता टीव्हीत बघूनच किंवा चित्रात बघूनच आम्ही आहे. मी अजून काय गेलेलो नाही दुबईला, पण ते दुबईमध्ये वाळवंट आहे, ते खरं आहे काय? हो आहे की. आता काय, आता वाळवंट एका ठिकाणी आहे, एका ठिकाणी आपले बिल्डिंग्स आहेत, दोन्ही आहेत. दुबईमध्ये वाळवंट आहे म्हणल्यानंतर मिस्टर मग कामाला कसे उंटावर जातात का कसं मग? नाही, अजून थोडं प्रगत झालं, त्यामुळे आहे छोट्या मोठ्या गाड्या आहेत, त्यामुळे त्याच्यावरनं जातो. छोट्या मोठ्या गाड्या काय सांगता तुम्ही? दुबईचे लोक म्हणजे तुमच्याकडे भारीच गाडी असणार. नाही हो सर, नाही सर, काही पण असू दे सर, फिर भी दिले हिंदुस्तानी सर. वा 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 वा, क्या बात आहे. अभिनंदन तुमचं. आज तुमच्यासाठी सेलिब्रेशनचा दिवस आहे, तुम्ही नक्कीच सेलिब्रेट करा आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही आम्हाला व्हिडिओ पाठवलात त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. तर मंडळी, आता पाहूया डॅझलर इटरना मोमेंट ऑफ द डे. या साऱ्या जगावर देवी बघ वेळ ही कसली आली, या कोरोना नावाच्या व्हायरस मुळे दुनिया हैराण झाली, या कोरोना नावाच्या व्हायरस मुळे दुनिया हैराण झाली. काय मंडळी, मजा आली ना? अहो नुसती मजा काय घेता, नेहमी मी सांगतो एखादा व्हिडिओ बनवा, आम्हाला पाठवा. त्याच्यासाठी आपला नवा व्हॉट्सअप क्रमांक लिहून घ्या. हा नवा आहे 99200442 आणि कृपया या क्रमांकावरती फक्त व्हिडिओ पाठवा. कॉल करू नका, मेसेज पाठवू नका, व्हिडिओ कॉल करू नका. व्हिडिओ बघायला अडचणी येतात, एवढं फक्त पाळा. आपण भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॅझलर इटरना सह प्रस्तुत लाव रे तो व्हिडिओ.